अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. वांढराने दुचाकी गाडीला लावलेली चावी काढून घेऊन धूम ठोकली. मोटरसायकल स्वारास चावी मिळवण्यासाठी बिस्किट फळे खायला देण्याचे आमिष दाखवून चावी मिळवण्यासाठी प्रयत्न केले, पण तरीही चावी द्यायला काही केला तयार होईना. चावी मिळवण्यासाठी दुचाकी मालकास तारेवरील कसरत करावी लागली. ही घटना शिरोली पुलाची फाट्यावर असणाऱ्या इलिट हॉस्पिटलच्या दारामध्ये घडली. या घटनेवरून लहानपणीची बालभारतीच्या 4थीच्या पुस्तकातील धड्याची व त्या कथेची आठवण झाली. शिरोली पुलाची गावात वानरांनी उच्छाद मांडला असल्याने नागरिक हतबल झाले आहेत. 1.5 महिन्यापूर्वी असाच उच्छाद मांडणाऱ्या वानरांना वन विभागाचे अधिकारी व नागरिकांच्या मदतीने शर्यतीचे प्रयत्न करत पकडून वन अधिवासामध्ये सोडण्यात आले होते. त्याच कळपातील हे वानर त्यावेळी सापडले नव्हते. तेच वानर या हॉस्पिटल परिसरामध्ये ठिय्या मांडून बसले आहे. रविवारी हॉस्पिटल शेजारी असणाऱ्या माझा इलेक्ट्रिक व सुमो डिझेल पॉवर सर्व्हिसेस बॉच या कंपनीच्या दारामध्ये कंपनीच्या कर्मचारी बाहेरून दुचाकी घेऊन आला व गाडी स्टँडवर लावली. तोच वानराने दुचाकीकडे धाव घेऊन दुचाकीची चावी काढून घेऊन कंपनीच्या बोर्डवर जाऊन बसले. कंपनीचे कर्मचारी चावी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असता ते झाडावरही गेले. त्याला बिस्किट खाऊ टाकण्यात आले, फळे खाऊ घालण्यात आली, पण ते वानर चावी काय द्यायचे नाव घेईना. अनेक प्रयत्न केले, प्रयोग केले. हतबल झालेल्या दुचाकी मालकाने चावी मिळेल याची आशाच सोडली आणि डोक्यावर हात ठेवून बसला. त्या वानराने काय वाटले असेल कोणास ठाऊक. डोकं धरून बसलेल्या दुचाकीस्वाराची दया आली असावी. त्या वानराने चावी त्याच्या समोर टाकली. या घटनेवरून लहानपणी बालभारतीच्या इयत्ता 4थीच्या पुस्तकात टोपीवाला व वानराची गोष्टीची आठवण ताजी झाली. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.